दिवसा जर एखाद्याने हातामध्ये दिवा घेतला तर दिवसा एखाद्या माणसाने हातात दिवा घेणं हे जसं वेडेपणाचं लक्षण आहे, तसं भगवंताच्या जवळ राहून मान अपमानाचा विचार करणं हे सुद्धा वेडेपणाचं लक्षण आहे म्हटले. देवाच्या जवळ राहून जर मान अपमानाचा विचार होत असेल तर मुक्ताबाई सांगते काय उपयोग नाही याचा. लाजभय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. अरे त्या मान आणि अपमानाच्या पलीकडे पोहोचलं पाहिजे तर परमार्थ केला असं म्हणता येईल. मुक्ताबाईंनी खड्या शब्दामध्ये सुनवावं, जर देवाजवळ राहून सुद्धा जर मान अपमानाचा वाढाविसे व्हावा, दिवस असता दिवा हाती येशी, हे म्हणजे दिवसा हातामध्ये दिवा घेण्यासारखं झालं. आणखीन सांगू का म्हटले. कसं झालंय दादा सांगू या नामदेवाचं म्हटले. तुम्ही म्हणता देवाच्या जवळ आहेत. बघा आता चरित्र एका वेगळ्या कलाटणीकडे निघालंय, एक वेगळ्या अंगाने चरित्र आता सुरू झालं नामदेवरायचं. आतापर्यंत नामदेवरायांचं चरित्र भक्तीचं चरित्र, भोळ्या भावनेचं चरित्र, पण आता मात्र नामदेवरायांच्या चरित्राला एका वेगळ्या कलाटणीवर घेऊन जाणारी जी आहे तिचं नाव मुक्ताबाई. मुक्ताबाई मात्र वेगळ्या पद्धतीने नामदेवरायांना सुनावते. आणि मुक्ताबाई म्हणते दादा या नामदेवरायचं कसं झालंय सांगू का. घरी कामधेनू ताक मागू जाय. मुक्ताबाईचा दृष्टांत काय दृष्टांत देते मुक्ताबाई मला कळत नाही. काय मुक्ताबाईची प्रतिभाशक्ती असेल. मुक्ताबाईंनी सांगितलं दादा कसं झालंय, घरी कामधेनू ताक मागू जाय. आपल्या घरामध्ये कामधेनू आहे, एखाद्याच्या घरामध्ये कामधेनू आहे, आणि ज्याच्या घरामध्ये कामधेनू आहे त्या माणसाने बाहेर जाऊन ताक मागत फिरणं हे जसं वेडेपणासारखं आहे का नाही. ज्याच्या घरात कामधेनू आहे त्यानं ताक मागणं म्हणजे वेड्यासारखं आहे का नाही मला बोला. कामधेनू घरात असलेल्या माणसाने बाहेर जाऊन बरं मागितलं तर काय मागितलं, ताक. अरे तुझ्या घरात कामधेनू गाय आहे. कामधेनू म्हणजे काय, चिंतामणी, कामधेनू, कल्पतरू आपण पुराणामध्ये ऐकतो. कामधेनू घरामध्ये असलेल्या माणसाने बाहेर जायचं आणि ताक मागत फिरायचं, याचं काय कारण असेल. घरातल्या कामधेनूचं महत्त्व कळालं नाही. आणखीन याला कामधेनू असूनही घरातलं महत्त्व कळालं नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. बऱ्याचदा आपल्या जवळ असलेल्या वस्तूचं महत्त्व आपल्याला कळत नाही. महाभारताने याला सूत्र सांगितलंय अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा. घरी कामधेनू ताक मागू जाय, ऐसा द्वाड आहे जगा माझी. मुक्ताबाई म्हणते असा द्वाड आहे म्हटले. हा द्वाड असं असतं का कुठं म्हटले. अहंकार धारण करतो, देवाच्या जवळ राहून सुद्धा आणखीन अहंकार गेला नाही म्हटले. म्हणे मुक्ताबाई जाईना मी दर्शना. मुक्ताबाईंनी सांगितलं मी जात नाही दर्शनाला म्हटले. म्हणे मुक्ताबाई जाईना मी दर्शना, आधी अभिमान दूर करा. अगोदर अंतःकरणातला अभिमान दूर करा, अगोदर अभिमान घालवा आणि मग काय असेल ते बघू म्हटले. आता हा अभिमान घालवायचा आहे, काय करावं लागेल. बोलो निया येणे वाढ. निवृत्तीनाथांनी थांबवलं मुक्ताबाईला. त्या नामदेवराच्या समोरच चालू आहे हे सगळं. महाद्वाराच्या समोर भेटलेले आहेत एकमेकाला, आणि एकमेकाला भेटल्यानंतर चिमुकली मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणजे काय हो, छोटीशी 8 वर्षाची मुक्ताबाई. आणि 8 वर्षाची मुक्ताबाई अशी धाड 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 बोलायला लागली. तीही नामदेवराच्या तोंडावर बोलायला लागली. काय हे चाललंय. निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला थांबवलं. अगं थांब थांब, तुझा जरा तोंडाचा पट्टा बंद कर. किती बोलतील, काय आहे का नाही. बरं आहे ते देवानी तोंड दिलंय ते अगदी हे कातड्याचं आहे म्हणून बरं, मडकं दिलं असतं तर फुटून गेलं असतं. हां किती बोलतेस म्हटली. निवृत्तीनाथ महाराज सांगायला लागले तुला माहीत आहे का, अगं हे जे नामदेव आहेत ना यांच्या हातचं भगवान जेवण करतो. बघा आता निवृत्तीनाथांनी सावराव करायला सुरुवात केली. हे बाजारातच मांडलं होतं ना सगळं. ह्या भाऊ बहिणीमध्ये सुरू झालेलं. निवृत्तीनाथांनी सांगितलं मुक्ती तुला माहीत नाही, अगे हे जे नामदेव आहेत ना यांच्या हातचा हा विटेवरचा भगवान जेवण करतो, हातून जेवण करतो म्हटले. भगवंताला खाऊ घालण्याचं दूध पाजण्याचं सामर्थ्य आहे का. गावाकडली कथा माहीत नाही का तुला यांची. लग्न जे लावलं ते भगवंतांनी स्वतः उभारून लग्न लावलं, माहीत नाही का, कानावर आलं नाही का तुझ्या म्हटले. अगं काय सांगायचं, काल ऐकलं नाही का, दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला नामदेवराय यांच्या इथं जागेवर उभारले आणि हा आंघोळीला घरी गेला. सांगितलं नाही का काल कथेमध्ये. इतकं सगळं झालेलं आहे आणि तू उगीचच लागली त्यांना नाही त्या पद्धतीने बोलायला. मुक्ताबाईंना असं समजावून सांगणारे निवृत्तीनाथ महाराज. पण मुक्ताबाईचा जो पारा चढलेला होता, मुक्ताबाईंनी त्याच्या पुढले शब्द वापरायला सुरुवात केली. मुक्ताबाईचे अभंग नामदेवराच्या संबंधाने फार गमतीचे आहेत. मुक्ताबाईंनी अभंग असे मांडायला सुरुवात केली. नका सांगू म्हटले, बोलोनिया येणे वाढविला डांगोरा. काय सांगता म्हटले तुम्ही, नका सांगू याचं.
नामदेवाचं सांगू नका, तुम्हाला काय माहिती म्हटले, हे काय झाले दादा तुम्हाला माहीत नाही म्हटले, बोलोनिया येणे वाढविला डांगोरा, अंतरीचा कोरा गुरवीन. मुद्दा इथं आहे माझा. मुक्ताबाई म्हणते दादा किती जरी भक्तीचा डांगोरा पिटलेला असला, किती जरी भक्तीचा डांगोरा वाजवलेला असला तरी तुम्हाला माहीत नाही दादा, बोलोनिया येणे वाजविला डांगोरा म्हटले, भक्ती ह्या जो आहे अंतरीचा कोरा गुरुवीन. अंतरीचा कोरा आहे आणि कोरा हा माणूस कधी राहतो, गुरुवीन. गुरुकृपा नाही आहे म्हणून कोरा आहे. आणखीन संताचा सन्मान कळेना या तयासी. मुक्ताबाईचे शब्द, संतांचा सन्मान कळेना जयाशी, राहुनी देवापाशी काय केले, म्हणे मुक्ताबाई अभिमाने गेले, सर्पापाजी येले विषतेची. मुक्ताबाईंनी जरा कडकच दृष्टांत दिला. मुक्ताबाई म्हणते दादा तुम्हाला सांगू, परमार्थामध्ये राहून जर अभिमान धारण केला, बघा मुक्ताबाईचा शब्द फक्त नामदेवरायला असं समजू नका, समस्त परमार्थ करणाऱ्या व्यक्तींना शब्द आहे. जरा मी लहान तोंडी मोठा घास घेतो. मुक्ताबाई म्हणते परमार्थामध्ये राहून जर अभिमान धारण केला तर ते कसं आहे सांगू का म्हटले, सर्पापाजी येले विषतेची. सर्पापाजी येले विषतेची, विषासारखं आहे. देवाजवळ राहून सुद्धा जर अहंकार धारण करणं म्हणजे अंतःकरणामध्ये निर्माण झालेले आहे हे विषासारखं आहे म्हटले. म्हणून काय केलं पाहिजे, हा कोरेपणा घालवायला पाहिजे. काय करावं लागेल, तैसा नामदेव विठोबाच्या जागा, काय गुन्हे यागा कोरेपणा. हा कोरेपणा घालवायचा आहे. कसा घालवावा हा कोरेपणा, काय करावं लागेल याला. मुक्ताबाईंनी एक उदाहरण दिलं. काय आहे म्हटले, मडकं जे असतं का नाही ते जर चांगलं भाजलं नाही तर त्याच्यातून पाणी गळायला लागतं. बरोबर आहे, मडकं जर चांगलं भाजलं नाही तर त्याच्यातून पाणी गळायला लागतं. मग याच्याकरता मडकं भाजलं पाहिजे, मडकं चांगलं भाजलं पाहिजे. आता मडकं चांगलं भाजलं का नाही भाजलं कुणाला कळेल हा प्रश्न आहे. मडकं भाजलेलं कळायचं कुणाला म्हटले, हे कळणार कुणाला. मुक्ताबाईंनी सांगितलं दादा एवढं कळत नाही का, मडक्याचा विषय म्हटल्यानंतर कुंभाराशिवाय कुणाला कळेल. ते मडकं आहे म्हटल्यानंतर ते कुंभाराशिवाय कोणाला कळेल. एक काम करू म्हटले आपण. म्हटले काय, हे मडकी भाजलेली आहेत का नाही भाजलेली, ही जी मडकी आहेत ही भाजलेली आहेत का नाही भाजलेली आहेत, ही मडकी कच्ची आहेत का पक्की आहेत. मडक्याचं चांगलं ज्ञान जर कोणाला असेल आपल्यामध्ये तर ते गोरोबा काकांना नाही म्हटले. याचं कारण सांगितलंय, 2 कारणं सांगितली. तत्वज्ञाना मी तुम्हाला अभंग त्यातलं प्रमाण देऊन पुढं जातो. आणि हे सगळं चिंतन जर वाचायचं असेल तर मी तुम्हाला मुक्ताबाईचा गाथा तुम्ही उघडून पहा, गोरोबा काकांचा गाथा उघडून पहा. आणि हे दोन्ही गाथे उघडून पाहता येत नसेल तर एक परमादरणीय श्रद्धेय श्री गुरु निवृत्ती महाराज वक्ते यांनी जे मुक्ताबाईचं चरित्र लिहिलं त्या चरित्रामध्ये नामदेव महाराजांचं गुरुपदेश प्रकरण वाचून पहा, म्हणजे ही सगळी प्रमाणं आपल्याला सापडतील. वक्ते महाराजांनी फार गोड लिहिलंय हे सगळं. आणि मग मुक्ताबाईंनी सांगितलं दादा काय आहे, हे मडकं भाजलंय का काय आहे, कच्चं आहे का पक्क आहे, हे कळण्याचं गोरोबा काकांकडे जावं लागेल. याचं कारण असं आहे, म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे, काकाचे उत्तर सत्य मानू. हे भाजलंय का कोरं हे ओळखण्याकरता गोरोबा काकांचं उत्तर सत्य मानू. का, कारण गोरोबा काका कसे आहेत, गोरा जुनाट पै जुने, हाती थापटणे अनुभवाचे. याच्यामध्ये हा जे गोरोबा काका आहेत ना ते जुनाट पै जुने, हाती थापटणे अनुभवाचे. गोरोबा काकाचं वर्णन करताना 2 पद्धतीने केलं मुक्ताबाईंनी. हे गोरोबा काका एकतर जुनाट पै जुने, एक म्हणजे आपल्यामध्ये वयोवृद्ध आहेत आणि त्यांच्या हातामध्ये असलेलं जे थापटणं आहे ते थापटणं आहे ते अनुभवाचं आहे. ऐका, थापटणं हातातलं जे आहे ते अनुभवाचं असणं गरजेचं असतं. आपली परीक्षा घेण्याकरता परीक्षा घेणारा आपल्यापेक्षा श्रेष्ठ पाहिजे ना. नामदेवरायांचं मडकं कच्चं आहे का पक्का आहे, निवृत्तीनाथांचं मडकं कच्चं आहे का पक्का आहे, ज्ञानोबरायांचं मडकं कच्चं आहे का पक्का आहे, सोपान काकाचं मडकं कच्चं आहे का पक्का आहे, मुक्ताबाईचं मडकं कच्चं आहे का पक्का आहे, हे कळण्याचं सामर्थ्य यांच्यापेक्षा असलेल्या वयाने असलेले श्रेष्ठ आणि हातामध्ये थापटणं अनुभवाचं ज्याच्याकडे त्यांनाच आहे. गोरोबा काका या सगळ्यांमध्ये वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, हातामध्ये थापटणं आहे ते अनुभवाचं आहे. अनुभव या शब्दाकडे लक्ष द्या. माणसाकडे अनुभव हा श्रेष्ठ असतो. शब्दज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान हे केव्हाही श्रेष्ठ. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान हे केव्हाही श्रेष्ठ. बऱ्याचदा काही माणसं पुस्तकी ज्ञानामध्ये जरी श्रेष्ठ असली तरी अनुभवाच्या ज्ञानामध्ये ती श्रेष्ठ नसतात. अनुभवाचं ज्ञान हे केव्हाही श्रेष्ठ असतं. अनुभव हा कधीही श्रेष्ठच असतो. चांगल्या पद्धतीचा अनुभव.
अनुभव पाहिजे. शब्दज्ञान आणि अनुभवज्ञानाचा विचार करताना आपल्याकडे असं सांगितलं जातं, जे वरवरचं ज्ञान आहे त्याला शब्दज्ञान म्हणा आणि जे अंतरंगातलं ज्ञान आहे त्याला अनुभवाचं ज्ञान म्हणा. तुम्हाला आणखीन एक बोलू, जो आतला तत्वस्वरूपाचा अनुभव असतो तो अनुभव शब्दाने सांगता येत नसतो, तो कळून घ्यावा लागतो. तो सांगता येत नसतो, शब्दाने बोलता येत नाही. हे जे अनुभवाचं थापटणं कोणाच्या हातात आहे तर ते गोरोबा काकांच्या हातात आहे. मग एक काम करू म्हटले, चला सगळेच्या सगळे संत गोरोबा काकांच्या जवळ आले. काकांच्या जवळ आले आणि मुक्ताबाईंनी बोलायला सुरुवात केली. मुक्ताबाई सांगायला लागली, काका हे तुमच्या हातातलं जे थापट नाही ना ते घ्या आणि एक काम करा. म्हटले काय? काही नाही म्हटले, आम्ही सगळेजण तुमच्या पुढं बसलेलो आहोत. कोणती मडकी कच्ची आहेत आणि कोणती मडकी पक्की आहेत हे कळण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. तुम्ही जरा कच्चा आहे का पक्का आहे का, भाजलं आहे का कोरा आहे का, हे जरा तुमच्या थापटण्याने मारून बघा. काकांनी सांगितलं काही हरकत नाही. काकांनी ते हातामध्ये थापटणं घेतलं आणि काकांनी प्रत्येकाच्या मडक्यावर मारायला सुरुवात केली, म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. गोरोबा काकांचा अभंग या संबंधाने फार गोड आहे. आता काय केलं म्हणे, जवारियाचे पुढे मांडिले रत्न, आता मुला उने ऐस कैसे, तैशी थापटणे पारकियाच्या हाता, वाका झाल्या घाता वाकविती. प्रथम थापटणे, पहिलं थापटणं कोणाच्या डोक्यावर मारलं, हानिले निवृत्तीच्या माथा. गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि पहिल्यांदा निवृत्तीनाथाच्या डोक्यावर मारलं. निवृत्तीनाथाच्या डोक्यावर मारल्याबरोबर त्यांना जो त्याच्यातून अनुभव आला तो गोरोबा काकांनी व्यक्त केला आणि गोरोबा काका म्हणायला लागले, डेरा झाला निका परब्रह्म. निवृत्तीनाथाच्या डोक्यावर ते थापटणं मारल्याबरोबर त्याच्यातून जी अनुभूती आली गोरोबा काकांना, गोरोबा काका म्हणतात, अगं अगं मुक्ते काय सांगू, हा तर डेरा निका झाला परब्रह्म, म्हणजे हे सगळंच्या सगळं मडकं परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेलं मडकं आहे. म्हटले परब्रह्म स्वरूपाचं हे मडकं आहे. झालं, ते थापटणं काढलं, ज्ञानोबारांच्या डोक्यावर मारलं. तेची थापटणे ज्ञानेश्वरावर, आता कैचे कोरे उरे येथे. मारल्याबरोबर गोरोबा काकांच्या लक्षात आलं, अरे अरे मी इथं कोरा आहे का बघायला गेलो, परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर हाणलेलं हे थापटणं आहे. ज्ञानोबारांच्या ठिकाणी कुठलं कोरं शिल्लक राहणार आहे, कारण त्यांचं नावच ज्ञानेश्वर आहे. कुठं कोरं राहणार आहे, हेही भरलेलंच आहे, भाजलेलंच आहे. तेच थापटणं काढलं, सोपान काकाच्या डोक्यावर मारलं. त्याची थापटणे सोपानांचे डोई, यात लेश नाही कोरेपणाचा. इथं कोरेपणाचा थोडासुद्धा लेश नाही. तेच थापटणं काढलं, मुक्ताबाईच्या डोक्यावर मारलं. त्याची थापटणे मुक्ताबाईला हानी, अमृत संजीवनी उतो आली. गोरोबा काका म्हणतात, मुक्ताबाईच्या डोक्यातून अमृत संजीवनी उतो आली, म्हणजे या मडक्यातून तर अमृत संजीवनी उतो आली, म्हणजे खाली पडायला लागली. इतकं अमृताने भरलेला हा डेरा आहे. आता निवृत्तीनाथाच्या डोक्यावर मारलेलं थापटणं, ज्ञानोबारांच्या डोक्यावर मारलेलं थापटणं, सोपान काकाच्या डोक्यावर मारलेलं थापटणं, मुक्ताबाईच्या डोक्यावर मारलेलं थापटणं, तेच थापटणं, तेची थापटणे नामदेवावरी डोई चोळी मोहरे रडो लागे. नामदेव याच्या डोक्यावर मारल्याबरोबर नामदेव असं डोकं चोळायला लागले, रडायला लागले. त्यांना ते लागलं थापटणं. निवृत्तीनाथांना मारलं, त्यांना लागलं नाही. ज्ञानोबारांना लागलं नाही, सोपान काकांना लागलं नाही, मुक्ताबाईला लागलं नाही. का? कारण लागण्याकरिता ते वेगळं काहीतरी पाहिजे ना. तिथं परब्रह्म स्वरूपाचा आविष्कार झाला तर लागायचा प्रश्नच येत नव्हता. पण इथं आणखीन परब्रह्म स्वरूपाचा आविष्कार न झाल्यामुळे डोक्यावर मारल्याबरोबर ते लागलं आणि डोकं चोळायला लागले आणि रडायला लागले आणि रडतच पळायला लागले. पळायला लागल्याबरोबर मग मात्र सगळेजण हसायला लागले आणि सगळे म्हणायला लागले, कच्चं मडकं, आणखीन याला देव कळाला नाही. नामदेवरायला या वाक्याचा राग आला. नामदेवराय धावत मंदिरात गेले. ऐका, मंदिरात गेले, भगवान असे कटेवर हात ठेवून उभे होते. नामदेवराय असे धावत आले देवाच्या जवळ. लोक रांगा चालूच होत्या दर्शनाच्या. नामदेवराय शेवटी लढीवाळ भक्त धावत आले आणि पांडुरंगाला म्हणायला लागले, ए देवा खाली उतर. गर्दी चालू आहे, लोक पाया पडत आहेत आणि यांचं आरेतुरे बोलणं चालू आहे, खाली उतर. भगवंतांनी विचार केला, हे आरेतुरे बोलायला लागलाय, लोक माणसांदेखत एवढ्या गर्दीत. मान्य आहे, आपण असताना आतमध्ये एकमेकाला अरेतुरे बोलतो, मान्य आहे. पण माणसात अरेतुरे बोलावं का? आता अलीकडली परिस्थिती तर अशी आहे, कमीत कमी माणसात तरी महाराज म्हणत चल अशी म्हणायची वेळ आहे आमच्यावर. हे माणसात एकच म्हणायला, खाली उतर. भगवंतांनी सांगितलं, भगवंतांनी बघून न बघितल्यासारखं केलं. नामदेवराय विचार करायला, ते गंमत आहे. एव्हा नाही तेव्हा मला बोलून घेतो, अरे नामा कसं काय आला नाही, अमुक झालं तमुक झालं, कडकडून मिठी मारणं काय, करमत नाही म्हणणं काय, आणि आता मात्र मी रडत आलो तरी बघायला तयार नाही. नामदेवराय रडायला लागलेले होते. रडलं पाहिजे, ऐका, रडलं पाहिजे. काय आहे रडणं? याच्याकरिता आपल्याला शास्त्रकारांनी
अनुताप असा शब्द वापरला आहे. अनुताप झाला पाहिजे, याचा अर्थ रडलं पाहिजे. त्याच्याशिवाय ज्ञानाचा उदय होत नाही. रडलं पाहिजे, मला हे कळालं पाहिजे, याच्याकरता रडू आलं पाहिजे. म्हणजे रडलं पाहिजे या शब्दाचा अर्थ अमृतांजन लावून रडलं पाहिजे असं नाही, रडलं पाहिजे. हां, आता आम्ही कसेही रडतो, आम्हाला नको सांगायला बरं. ते रडणं हे आतून असावं लागतं. नामदेवरायचं रडणं सुरू झालं आहे. भागवत, आदरणीय महाराज भागवतकार आहेत, सरकटे महाराजांनी मला मगाशी सांगितलं, गोपीगीतामध्ये गोपिका रडत होत्या. भगवंताच्या गोपीगीतातली त्या गोपिकांचा विचार पहा. 19 गोपिका 19 श्लोकाच्या माध्यमातून भगवंताला आळवतायत आणि 19 गोपिकांच्या डोळ्यात असलेलं अश्रू भगवंताला प्रगट होण्याला कारणीभूत ठरलं. गोपिकांचं रडणं हे भगवंताच्या सगुण रूपाला कारणीभूत ठरलं. रडल्याशिवाय परमात्म्याचा आविष्कार होत नाही. नामदेवराय रडत आलेले आहेत भगवंताच्या जवळ आणि भगवंताला सांगतायत उतर खाली. गर्दी चालू आहे, लोक दर्शन करतायत, देव काही बघायला तयार नाहीत, बघून न बघितल्यासारखं करायला लागले. याचा अरेतुरे बोलणं चालूच आहे. जवळची माणसं भेटल्यानंतर काय आहे ते, आपले बालपणीचे मित्र भेटतात का नाही, आपल्याला भेटल्यानंतर आनंद असतो महाराज, पण ती भेटल्यानंतर कोणत्या नावाने हाक मारतील सांगताच येत नाही, नाही का. त्यामुळे कडकडून मिठी मारणं वेगळं आणि त्याचं बोलणं ऐकून घेणं वेगळं. नामदेवांचं हे बोलणं सुरू झालं अरेतुरूचं. देवानी बघून न बघितल्यासारखं केलं. शेवटी नामदेवांनी विचारलं, असं अंगारक्याला हात लावला त्या उपरण्याला, ए देवा मी तुला हाक मारतोय कळत नाही आहे का. देवानी बघितलं, अरे अरे काय झालं नामदेवा, काय झालं म्हणजे काय, मी केवढ्यांदा तुला हाका मारतोय, बरं काय झालं बाबा नामदेवा, रडाय का लागलाय. नाही नाही देवा खाली उतर पहिलं. म्हटले कसं करता, माझ्याबरोबर चल, तुला माहीत नाही मी कसं आलोय. म्हटले इथं वाचून आलो, बरं झालं. म्हटले तुला माहीत नाही देवा काय झालं ते. म्हटले का, अरे मला तिथं वाळवंटामध्ये घेऊन गेले म्हटले सगळे, तिथं ते सगळे संत म्हणून घेतात म्हटले, आणि माझी फजिती करून घेतली. मला फजिती करून गेली. पूर्वी केली सेवा उपयोगा आली देवा, दिली असते जीवा आहुती लागवी. देवा तुला खरं सांगू का, काहीतरी पूर्वी तुझी सेवा केली ती उपयोगाला आली म्हणून वाचून तर आलो, नाहीतर या सगळ्यांनी माझी आहुतीच दिली असती. संत म्हणून घेतात म्हटले स्वतःला. आणखीन नामदेवांनी चिडून बोलायला सुरुवात केली. संत म्हणून घेतात सगळे आणि मला मारा. तुला सांगू का, मग भगवंतांनी उगीच विचारलं, मुक्ताबाई होती ना तिथं, उगीच बघा हे ते जखमीवर मीठ चोळण्यासारखं काम आहे देवाचं. उगीच मग भगवंतांनी विचारलं, अरे नामा तिथं मुक्ताबाई होते ना. मुक्ताबाईचं नाव घेतल्याबरोबर जे नामदेवाला राग आला, नामदेवांनी सांगितलं देवा गप बस. ती मुक्ताबाई सांगू का, लहानशी मुक्ताबाई जशी सनकाडी. नामदेवरायचे शब्द आहेत, लहानशी मुक्ताबाई असा हातच केला. एवढीच म्हटले ती, केवढी आहे देवा तुला माहित आहे का. आणि एवढीशी मुक्ताबाई जशी सनकाडी म्हटले. काय सांगू त्या मुक्ताबाईचं म्हटले, त्या मुक्ताबाईने अनेक संतांना देशधोडीला लावले. धाड 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 बोलत होती. मला तिला काय आहे का नाही वयाची मर्यादा म्हटले. एवढीशी लहानशी मुक्ताबाई नाही नाही. आणि तिनं तुला सांगतो देवा माहीत नाही, ती दिसती तशी नाही बरं का. नामदेवांनी हळूच देवाला सांगितलं, देवा तुला सांगतो दिसती तशी नाही, आणि ती जवळ आल्यानंतर जास्त ऐकू नको तिचं. तुला माहीत नाही देवा, ती फार खोडील आहे. माझी जी फजिती केली ना तिनं केली. आता यायच लागलेत ते पाठीमागं धावत, मागं धावतच यायला लागलेले आहेत म्हटले. आणि तुला सांगतो देवा, ते मागं धावत यायला लागलेले आहेत. त्यांनी जे मागेल तू देशीलही मान्य आहे, पण माझ्याकडे लक्ष दे बरं का देवा. त्यांच्या बाजूनी बोलू नको, माझ्या बाजूनी बोल. त्यांच्या बाजूनी बोलू नको, माझ्या. आणि तुला सांगू का, बरं मी तुला दुसरी आठवण करून देतो. नामदेवांनी इतका बांधून घेतलं देवाला, ए देवा खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण. नामदेवराय सांगतात, हे बघ त्यांनी तुला खाऊ घातलं नाही, खाऊ कोण घालतंय, मी. कमीत कमी खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण, खाल्ल्या मिठाला तरी जाग. उगी त्यांच्या बाजूने निकाल देऊ नको, माझ्या. कमीत कमी मी खाऊ घातलंय त्याचा तरी विचार कर. हे बघा नामदेवांनी कुठलं काढलं, सगळं गावाकडलं काढलं, इथं घडलेलं तिथं काढलं, नाही का. खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण, जरा काहीतरी लक्षात घे. भगवंताला काही कळेना. भगवंतानी विचारलं झालं काय. काही नाही म्हटले. ते सगळेजण जमा झालेत. बरं मग तू माझ्याबरोबर खाली चल. काय करायचं. काही नाही, त्या सगळ्यांना सांग. ते सगळेजण म्हणतात की मला देव कळाला नाही. बघा बोलणं, ते सर्वजण काय म्हणतात, मला देव कळाला नाही. बरं मग तू माझ्याबरोबर खाली यायचं आणि त्या सगळ्यांना सांगायचं, त्या संतांना काय सांगायचं. काही नाही, मी पांडुरंग
आजपर्यंत जर कोणाला कळालो असेल तर तो फक्त नामदेवाला कळालो असं तूच सांगायचं म्हटले. ते सगळे म्हणतात की मला कळाला नाही, तूच तुझ्या तोंडातून सांगायचं मी पांडुरंग जर आजपर्यंत कोणाला कळालो असेल तर तो फक्त नामदेवाला कळालो असं तुझ्या तोंडातून ऐकलं की ते गप्प बसतात म्हटले. तू एवढं बोलायचं. भगवान हसायला लागले. हसायला लागल्यानंतर नामदेवांनी विचारलं काय झालं हसायला. भगवंतांनी सांगितलं नामदेवा खरं सांगू का, ते सगळेजण तुला काय म्हणतात, तुला मी कळालो नाही असं म्हणतात ना. खरंच आहे त्यांचं, तुला आणखीन मी कळालोच नाही म्हटले. नामदेव म्हणायला लागले हा कालपर्यंत माझ्या बाजून एका रात्रीत बदल. तेव्हापासून पद्धत आहे एका रात्रीत बदलाची. एका रात्रीच होत्याचं नव्हतं, किती दिले कुणाच ठाऊक याला. काय देवा, नाही नाही तुला कळालो नाही. असं काय सांगतो देवा, मी कळालो नाही म्हणजे काय कळायचं राहिले देवा, तू मला कळत नाही, तू कळाला नाही म्हणतात. अरे काय कळणं म्हणजे काय असतं. मला सांग, सकाळी काकड्याच्या वेळेला तुला कोण लागतो रे जवळ, म्हटले तू. बर, अभिषेकाच्या वेळेला कोण लागतो, म्हटले तू. दुपारी जेवताना कोण लागतं बरोबर, म्हटले तू. संध्याकाळी हरिपाठाच्या वेळेला कोण लागतं जवळ, तू. रात्री शेजारतीच्या वेळेला कोण लागतं, तू. आणि मग मी जर इतका तुला जवळ लागत असेल तर तू काय कळायचं राहिलं आणखीन मला. कळालो नाही काय मला गंमत कळत नाही. ते संतही म्हणायला लागले तू मला कळाला नाही, तूही म्हणतो तू मला कळाला नाही. काय गंमत आहे. कळणं म्हणजे असतं तरी काय रे देवा. नामदेवाचं बोलणं किती आहे पहा. काय म्हणतोस तू मला कळत नाही. भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. भगवंताच्या मुखात एक अभंग आलाय. एवढ्या सगळ्या चरित्रामध्ये भगवंताच्या मुखात एक अभंग दिलाय बरं का नामदेवांनी. भगवान बोलायला लागले नामदेवा काय झालंय. संताशी विनमुख झाला जो गभारा, नाही आता थार इहलोकी. अरे त्या संतांच्या जवळून तू पळून आलास का नाही, चुकलं तुझं म्हटलंय. संताशी विनमुख झाला जो गभारा, संतांपासून असं धावून माघारी यायचं नाही, उलट संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. भागवत सांगता आम्हाला. सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावं या माझे स्थान, अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. एकनाथी महाराजांचं भागवत सांगता आम्हाला. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकाराम महाराजांची भाषा आहे. सत्संग झाला पाहिजे. तू संतांच्या जवळून माघारी आलास, संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. संताशी विनमुख झाला जो गव्हारा, नाही आता थारा इहलोकी. नाही घेतला वेड्या संतांचा अंगवळा. भगवंताच्या मुखातले शब्द आहेत बरं का. आता हे भगवान म्हणतात अरे नामा नाही घेतला वेड्या. वेडा हा शब्द देवाने वापरला नामदेवराया करता. भगवान म्हणतात नाही घेतला वेड्या संतांचा अंगवळा. झोप बैसली डोळा अज्ञानाची. तुझं काय झालंय नामदेवा, तुला डोळ्याला झोप लागली ती अज्ञानाची झोप लागली. शब्द काय वापरलेत पहा. तुला अज्ञानाची झोप लागली म्हटले. तुझ्या डोळ्याला जी झोप लागली ती अज्ञानाची. अज्ञान कशाला म्हणायचं अज्ञान. काय अज्ञान शब्दाची व्याख्या होगी धावती सांगतो. तत्वज्ञानांनी सांगितली अनादि भावरूपत्वे सती ज्ञानबाध्यत्वम अज्ञानत्वम. नाही कळणार आपल्याला ही सोपी सांगतो. विकल्प ज्ञान त्याला अज्ञान म्हणा, विपरीत ज्ञान त्याला अज्ञान म्हणा. जाऊ द्या याच्यापेक्षा सोपं सांगतो, ऐका जरा नीट. अज्ञान या शब्दामध्ये अ आणि पुढचा शब्द काय ज्ञान. अ या शब्दाचा अर्थ अपूर्ण आणि पुढचा शब्द काय ज्ञान. म्हणजे जे अपूर्ण ज्ञान असतं त्याला म्हणा अज्ञान. कळालं का पहा. भगवान स्वतः सांगतात नामदेवा तुला ज्ञान आहे पण ते अपूर्ण आहे, परिपूर्ण नाही आहे, अपूर्ण ज्ञान. मी नेहमी उदाहरण देत असतो. गुलाबाचं फूल तुमच्याही हातात आहे, गुलाबाचं फूल माझ्याही हातात आहे. गुलाबाच्या फुलाचे काटे मला टोचायला लागले म्हणून मी म्हणायला लागलो गुलाबाचं फूल काटेरी आहे. आणि गुलाबाच्या फुलाचा सुगंध तुम्हाला यायला लागला म्हणून तुम्ही म्हणायला लागला गुलाबाचं फूल सुगंधी आहे. तुम्ही म्हणता गुलाबाचं फूल सुगंधी आहे, मी म्हणतो गुलाबाचं फूल काटेरी आहे. मी काटेरी आहे असंच म्हणायला लागलो आणि तुम्ही सुगंधी आहे असंच म्हणायला लागला. मला सांगा गुलाबाचं फूल काटेरीही आहे आणि सुगंधीही आहे, दोन्ही आहे. पण मी मात्र काटेरीच म्हणतो आणि तुम्ही मात्र सुगंधीच म्हणता. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणा अज्ञान. कळालं का पहा. अपूर्ण ज्ञान याला काय म्हणायचं. कळालं नाही कळालं दुसरं दृष्टांत देतो. तुम्हाला माहिती आहे कळाल्याशिवाय पुढे जायचं नाही. तसं समजू नका 31 तारखेलाच कथा संपेल माझी असं समजू नका. मला माझी संपत नाही तोपर्यंत चालत राहणार ही. आता मी एकतर नाही म्हणत होतो या सगळ्या मंडळींना, आता बसवलंय ना मग घ्या आता सगळं पूर्ण करून.
हां, मी नाही म्हणत होतो, मी माझ्याकडे वेळ नाही म्हणून सांगत होतो. अपूर्ण ज्ञान. लक्षात आलं का? पहा उदाहरण. मग दुसरं उदाहरण, गुलाबाचं फूल काटेरी मी म्हणणं आणि तुम्ही सुगंधीच म्हणणं, या अपूर्ण ज्ञानाला काय म्हणा? अज्ञान. उदाहरण दुसरं देतो. प्रवचन झाल्यानंतर तुम्ही सगळीजण म्हणता, काय महाराज फार चांगलं झालं, फार गोड वाटलं, म्हणणार का नाही? होय म्हणा तोपर्यंत, परत म्हणा नाही तर न म्हणा, पण उगी तरी होय म्हणा आता प्रवचनात. वा वा महाराज काय गोड सांगितलं. आम्हाला लोक म्हणतात, कौतुक करतात, आम्हालाही बरं वाटतं. वा महाराज काय तुम्ही किती लक्षात राहता, असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं असं आहे की गेली 3 दिवस झालं आम्ही ऐकतोय, एक गोष्ट पुन्हा येत नाही. किती लक्षात राहतं महाराजांच्या, किती प्रमाणं दिली, किती वेदांतातल्या प्रक्रिया दिल्या, किती पौराणिक दृष्टांत दिले, किती चरित्राचा भाग सांगितला, किती प्रमाणं दिली. म्हणून तुमचं म्हणणं असं असतं की महाराजांच्या सगळं लक्षात राहतं. आहे का नाही म्हणणं तुमचं? उगी तरी मान डोलवा हो, परत नाही म्हणा तुम्ही. हां, आहे का नाही तुमचं म्हणणं? काय महाराजांच्या सगळं लक्षात राहतं. आता ऐका बरं नीट. तुमचं सगळ्या या नरसीमध्ये बसलेल्या लोकांचं म्हणणं आहे की महाराजांच्या सगळं लक्षात राहतं. तुमचं असं म्हणणं आहे की माझ्या सगळं लक्षात राहतं. मी पंढरपूरहून इकडे येत असताना बायकोला म्हटलं, अगं माझं उपरणं कुठं आहे? ती म्हटली तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. उदाहरण संपलं. कळालं का? पहा, तुम्ही म्हणता माझ्या सगळं लक्षात राहतं आणि तिचं म्हणणं असं आहे की यांच्या काही लक्षात राहत नाही. म्हणजे ती तिचं खरं म्हणते, तुम्ही तुमचं खरं म्हणता. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणायचं अज्ञान. याला अज्ञान म्हणा. भगवंतांनी नामदेवाला सांगावं, झोप बैसली डोळा अज्ञानाची. अरे संताशी विनमुख, अरे वेड्या संताचा अंगवळा तू केला नाहीस, संतांच्या जवळ राहिला नाहीस. असं का करावं नामदेवा? नाही घेतले वेड्या संतांचा अंगवळा, झोप बैसली डोळा अज्ञानाची. नामदेवा तुला झोप लागली म्हटले, अज्ञानाची झोप लागली. या अज्ञानाची झोप निघायला पाहिजे तुझी. कसं झालंय सांगू नामदेवा? भ्रांतीने तुझी पुरविली पाठी. जरा हा तात्विक अभंग आहे, पण मी सोपं करून सांगणार आहे आपल्याला. भ्रांतीने तुझी पुरविली पाठी, सज्जनांच्या गोष्टी कडू झाल्या. तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली जी भ्रांती आहे, भ्रांती या शब्दाचा अर्थ आहे तसं नसताना तसं वाटणं, याला भ्रांती असं म्हटलं जातं. ही भ्रांती 5 पद्धतीची सांगितली जाते. ओके, नावं ऐकून चला, त्याचे विस्तार करत नाही मी. एक भेदभ्रांती, दुसरी कर्तृत्व भ्रांती, तिसरी विकार भ्रांती, चौथी संसर्ग भ्रांती आणि 5वी जगत सत्यता भ्रांती सांगितली जाते. एक भेदभ्रांती आहे, मी वेगळं आणि ते वेगळं म्हणणं, भेद नसताना भेद वाटणं, याला भेदभ्रांती म्हटलं जातं. प्रचंड भेद आपल्याकडे असतो. बघा तुम्ही, कितीतरी भेद आपल्याकडे भरलेला आहे. मी छोटंसं उदाहरण देतो. तो देश वेगळा, हा देश वेगळा. देशात काय केला? भेद. देशात आल्यानंतर म्हणतो त्यांचं राज्य वेगळं, आमचं राज्य वेगळं. राज्यात काय केला? भेद. राज्यात आल्यानंतर म्हणतो त्यांचा जिल्हा वेगळा, आमचा जिल्हा वेगळा. जिल्ह्यात काय केला? भेद. जिल्ह्यात आल्यानंतर म्हणतो त्यांचा तालुका वेगळा, आमचा तालुका वेगळा. तालुक्यात काय केला? भेद. तालुक्यात आल्यानंतर म्हणतो त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं. गावागावात काय केला? भेद. गावात आल्यानंतर म्हणतो त्यांची गल्ली वेगळी, यांची गल्ली वेगळी. गल्लीचा सप्ता नाही का? सप्ते 2 व्हायला लागले एकाच गावात. गल्लीत भेद केला. बरोबर आहे. गल्लीमध्ये आल्यानंतर म्हणतो त्यांचं घर वेगळं, आमचं घर वेगळं. घरात काय केला? भेद. घरात आल्यानंतर म्हणतो ते वेगळे, आम्ही वेगळे. मध्येच प्लायवूड आहे नाही का? पार्टिशन केलंय. आमच्यात भेद. एका शरीरामध्ये केलेला भेद वेगळा. हात वेगळे, कान वेगळे, पाय वेगळे, डोळे वेगळे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. मी त्याच्या पुढचा भेद सांगतो. मला सांगा, हा हात कोणता आहे? उजवा. आणि हा डावा. हा उजवा आणि हा डावा. डाव्या हाताने जर एखादी वस्तू घरातली उचलली तर घरातील वडीलधारी माणसं म्हणतात डावा हात चांगला नसतो, लावू नको, ठेव खाली. डावा तरी याचाच आणि उजवा तरी याचाच. डाव्या उजव्यातलाच भेद गेला नाही आणि प्रवचनात म्हणायला लागला विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. काय लागली मला? इतकी सूक्ष्म भेदाची संकल्पना मांडली. भगवान बोलतात, नामदेवा तुझ्याकडे लागलेली पहिली भ्रांती भेदाची आहे, ती काढली पाहिजे. भेदभ्रांती. दुसरी कर्तृत्व भ्रांती, जीवाला लागते ती कर्तृत्व भ्रांती. मी केलं. हा कर्तृत्व भ्रांतीचा अहंकार कुठून येईल सांगता येत नाही. मी हा कुठून शिरेल सांगता येत नाही. हा अहंकार असा गमतीचा आहे, कोणत्या रूपाने आतमध्ये येईल सांगता येत नाही. कित्येक उदाहरणं याच्यावर दिली जातात. नामदेव यांनी म्हणून तर सांगितलंय अहंकाराचा वारा न लागो राजसा. आपण शेवट दिवशी हे प्रसायदान ऐकणारच आहोत. अहंकार असा गमतीचा आहे. कर्तृत्व भ्रांती. विकार, माझं.
माझं माझं माझं, ह्याला विकारभ्रांती म्हटलं. संसर्ग संबंध नसताना संबंध जोडून टाकले, याला संसर्ग भ्रांती म्हटलं. संबंध नसताना कोणाचा कोणाशी नगडे संबंध, याला संसर्ग भ्रांती म्हटलं. जुन्या काळात कीर्तनकार उदाहरण द्यायचे. एखादा मनुष्य घोड्यावर बसून प्रवासाला निघाला आणि एखादा मनुष्य जिथं जाईल तिथं त्याला गादीवर बसायची सवय म्हणून गादी काखेत घेऊन पाठीमागं निघाला. जुन्या कीर्तनकारांच्या मुखातून अनेकदा ऐकलं हे आपण. आणि मग ज्याला घोड्यावर बसून प्रवास करायची सवय तो घोड्यावर निघालेला आहे, ज्याला गादीवर बसायची सवय त्यानं काखेत गादी घेतली आणि निघाला. काही दोघे एका गावाचे नव्हते, नावाचे नव्हते, काही नव्हते. रस्त्याने जात असताना 10-5 कॉलेजमधली मुलं उभा राहिलेली होती आणि त्यांनी विचार केला, अरे हे कोण असतील. एक जण म्हटला, तुला कळत नाही का, घोड्यावर बसलेला मालक असेल आणि गादी घेऊन निघालेला नोकर असेल, काही संबंध आहे का, काही संबंध आहे का दोघांचा? काही संबंध नाही. संबंध लावून मोकळे झालो आपण. घोड्यावर बसलेला मालक असेल आणि गादी घेऊन निघालेला नोकर असेल. नेमकं ते दोघं एका गावात आले. गावात आल्यानंतर जो घोड्यावर बसला होता तो घोड्यावरनं खाली उतरला आणि घोड्याला चारा खाऊ घालायला लागला. ज्याला गादीवर बसायची सवय त्यानं गादी टाकली, टक्क्यात ठेवला, निवांत टिकून बसला. गावातली 10-5 मुलं बघायला लागली आणि म्हणायला लागले, कोण असतील हे दोघं. एक जण म्हटला, तुला कळत नाही का, जो घोड्याला चारा खाऊ घालतो तो नोकर असेल आणि गादीवर बसलेला मालक असेल. आहे का काही संबंध? कोणाचा कोणाशी नगडे संबंध, संसर्ग भ्रांती. जगत सत्यता भ्रांती, जगत खरं वाटायला लागले, ही सत्यता भ्रांती वाटायला लागली. भगवान म्हणतात नामदेवा, भ्रांतीने तुझी पुरविली पाठी, सज्जनांच्या गोष्टी कडू झाल्या, हाता लाभ आला गमाविला सारा. काय झालं तुझं नामदेवा? हाता लाभ आला गमाविला सारा. अरे लाभ तुझ्या हातात आला होता. संतांच्या जवळ तू बसलेला असताना तिथून तू पळून येतोस, याचा अर्थ संतांची संगती सोडून तू धावून येतोस. याचा अर्थ संतांच्या संगतीसारखा लाभ जगामध्ये दुसरा कोणता नसताना तू गमाविला सारा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, हा लाभ असताना तो गमाविला सारा. भुललासी गवारा भ्रमभुली, मोह सर्पे तुझे व्यापिले अंग, म्हणे पांडुरंग काय आता. भगवान पांडुरंग परमात्मा नामदेवाचा संवाद चालू आहे. श्री विठ्ठले आपुल्या मुखवचने, नामदेवाशी करी आज्ञापने, होऊनी दिनाचे अतिदीन. ऐका आता भगवंतांनी नामदेवाला काय सांगितलं. नामदेवा एक काम करा तुम्ही आता, होऊनी दिनाचे अतिदीन सद्गुरुशी शरण जावे. होऊनी दिनाचे अतिदीन सद्गुरुशी शरण जावे, जोडल्या सद्गुरु कृपालेश, मग सर्वत्र माझाची प्रकाश. जोडल्या सद्गुरूचा कृपालेश, मग सर्वत्र माझाची प्रकाश. तुझं मज भेदाचा भास तो निरसोनी जाईल. तुझं आणि मज जो भेदाचा भास, तू एवढ्याच रूपाने जी मला पाहतो का नाही, तो सगळाच्या सगळा भेद निघून जाईल. पण याच्याकरता सद्गुरूंकडे गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुला होणार नाही. भगवंतांनी सद्गुरू असा शब्द नामदेवरायांना सांगितल्यामुळे नामदेवरायाच्या मनात एक शंका आली. ऐका बरं आता नीट पहा तुम्ही, कसा गोड विषय आहे. नामदेवरायाच्या मनात शंका आली आणि नामदेवरायांनी भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताकडे बघून हसायला सुरुवात केली. आता गंमत आहे, भगवान म्हणायला लागले मी एवढा गंभीर होऊन सांगतो आणि हा मात्र हसायला लागला. मी एवढं गंभीर होऊन सांगतो आणि हसायला लागला. भगवंतांनी विचारलं, नामदेवा हसायला काय झालं. नामदेवांनी जो युक्तिवाद केला तो युक्तिवाद मला फार महत्त्वाचा वाटतो. नामदेवरायांनी भगवंताकडे पाहून एक युक्तिवाद केला. नामदेवराय म्हणायला लागले, भगवंता नामा म्हणे तुझसी, पावावया सेवेशी सद्गुरुशी. नामदेवराय सांगायला लागले, देवा ठीक आहे, तू म्हणतो की मी सद्गुरूकडे गेलं पाहिजे. ऐका नीट, पण सद्गुरूकडे जायचं म्हणजे कशा करता जायचं. सद्गुरूंकडे जायचं म्हणजे कारण काय मला सांग. सद्गुरूंकडे जायचं म्हणजे तुला प्राप्त करून घेण्याकरिता सद्गुरूकडे जायचं का नाही. नामदेवरायचा युक्तिवाद कसा आहे बघा. नामदेवराय म्हणतात, भगवंता तुला प्राप्त करून घेण्याकरिता सद्गुरूकडे जायचं, बरोबर आहे का नाही. भगवंतांनी हसून सांगितलं, हो हो बरोबर आहे, मी तेच सांगायला लागलो तुला. तुला जर मी भेटायचं असेल तर सद्गुरूकडे जावं लागेल. नामदेवराय सांगायला लागले, काय बोलतो तूच, तुला कळतंय का. नामदेवाचं देवाचं बोलणं फार गमतं. मी एक सांगू का, मला कमी अभ्यास असेल परंतु महाराज मला असं वाटतं की नामदेवरायांचा गाथा वाचत असताना नामदेवराय देवाशी ज्या तन्मयतेने बोलतात, अन्य दुसरीकडे कुठेही असे अभंग सापडत नाहीत. काय नामदेवरायाचं बोलणं असेल देवाशी, काय दोघाचा संवाद चालत असेल. नामदेवरायांनी देवाला सांगावं, काय देवा तू बोलतोस, तू म्हणायला लागला की मला सद्गुरूकडे चल. सद्गुरूकडे जायचं कशा करता, तर तुला प्राप्त करून घेण्याकरिता. हा मग मी बरोबरच बोललो की. देवाने विचारावं नामदेवरा, माझं काही चुकलं का. नामदेवरांनी सांगितलं, देवा काय चुकलं का म्हणतोस. म्हटले, अरे तुला भेटण्याकरिता सद्गुरूकडे जायचं असं म्हणतो, पण मग मला सांग देवा, तो तू रोकडा जोडलाशी
आता सद्गुरूची काय काम? आता मला सांग देवा, तुला भेटण्याकरिता सद्गुरूकडे जावं असं तू म्हणतो, पण तू तर आमच्या हाताला असाच अलगद लागलाय, मग सद्गुरूकडे जायची काय गरज आहे? तू भेटावा म्हणून सद्गुरूकडे जावं असं म्हणतोय, पण तू तर माझ्या हाताला लागलाय, तू तर माझ्या जवळ आहे. नामदेवांनी आणखीन एक दृष्टांत, नाही कळालं ना आपल्याला, हे नामदेवालाही माहीत होतं, हे लगेच कळणार नाही. नामदेवाला माहीत होतं माझ्या भागातल्या लोकांना लगेच कळणार नाही, दृष्टांत दे बाबा. म्हणून नामदेवांनी एक दृष्टांत दिला. दृष्टांत सोपा आहे. काय दिलाय बघा दृष्टांत. मी अगोदर दृष्टांत सांगतो मग ती प्रमाण देतो. नामदेवाच्या प्रमाणाच आहे, मी माझ्या पदरचं काहीच बोलत नाही. झाडावर फळ आहे, ऐका, झाडावर फळ आहे, आंब्याचं झाड आहे असं उदाहरण घ्या, काही घ्या तुम्ही. आंबावर आहे, मला सांगा तो आंबा जर आपल्याला हाताला घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? हो, साधा प्रश्न आहे माझा. आंबा जर आपल्या हाताला यायचा असेल काय केलं पाहिजे सांगा? आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे की नाही? आंबा जर आपल्या हाताला यायचा असेल तर आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे, बरोबर आहे. आणि जर आंबा आपोआप हातात आला तर वर जायची गरज आहे का? बरोबर आहे की नाही? हे तुम्हाला पटलंय का नाही? नामदेव यांनी असंच पटवून सांगितलं. नामदेव यांनी देवाला सांगितलं, देवा काय मला कळत नाही, तूच मला म्हणतो कसं झालं देवा, तू मला अज्ञानी म्हणता म्हणता तूच अज्ञानी हे लक्षात आलं म्हटले. देवा तुलाच अज्ञान कळे नाही, तुझंच काय बोलतोय हे कळे नाही. देवा तुझी का गडबड अशी व्हायला लागली? इतका समाज बघून झाली का काय? घाबरू नको देवा, मी आहे की तुला, घाबरू नको म्हटले. तू जरा नीट जरा अभ्यास करून ये. कोण म्हणतंय? नामदेव आहे देवाला. जरा अभ्यास कर म्हटले. काय तू बोलतोस असं? अरे मला सांग, हातामध्ये जर फळ घ्यायचं असेल तर झाडावर चढणं योग्य आहे आणि मग ते फळ तोडून घेणं योग्य आहे. म्हणजे फळ घ्यायचं असेल तर मग झाडावर चढणं योग्य आहे. हातात आपोआप फळ आल्यानंतर झाडावर चढायची गरज नाही. तसं तुला भेटायचं असेल तर सद्गुरूकडे जाणं योग्य आहे, पण तू जर आपोआप भेटला असेल तर सद्गुरूकडे जायची काय गरज आहे? मग नामदेव यांनी विचारावं, काय गरज आहे मग मला सद्गुरूकडे जायची? तू तर आपोआप भेटला ना, तो तू रोकडाशी, हाता आलाशी, तो तू रोकडाशी. रोकडा या शब्दाचा अर्थ आहे अगदी सरळ सलगड अलगद पद्धतीने, काही विनासायास, आम्हाला काही त्रास करावा लागला नाही तुला घेण्याकरिता. फळ तरुवरी शिकरी म्हणून आरोहण की जे तयावरी, ते फळ अवचिता जोडिले करी, मग तयावरी कासया चढावे. कशा करता चढायची गरज आहे सांग? मग कशा करता सद्गुरूंकडे जायची गरज आहे? आणि मला सांगायला लागलाय अज्ञानाचं पडळ आहे, भ्रांती लागली आहे, भ्रमभूल झाली आहे, काय वेदांतातले मोठे मोठे जड शब्द वापरले. मला बऱ्याच वेळ डोकं खाजवावं लागलं ते वेदांतातले शब्द ऐकण्याकरता. ते वेदांतातले शब्द फार कठीण. आमचे वडील पंकज महाराजांना माहिती आहे, आमच्याकडे 4 महिने चातुर्मासात पाठाला होते, त्यामुळे आम्ही पाठ घ्यायचो दादा महाराज. ते पाठामध्ये काय झालं, एके दिवशी मोक्ष विचारसागर मी पाठ घेतो सकाळी रोज 8:15 ते 9:15 पंढरपुरामध्ये आमच्या घरामध्ये मठामध्ये पाठ घेतो. पंकज महाराज आणि आणखीन या भागातले अनेक असतील, मला नावं माहीत नाही, अनेक जण विद्यार्थी येतात. मग ते आम्ही काय झालं, ते मोक्षाची व्याख्या चालली होती पाठामध्ये. आणि मोक्षाची व्याख्या काय सांगितली वेदांतांनी? आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती, याला म्हणायचं मोक्ष. मी आपलं हे समजावून सांगत होतो यांना सगळ्याला. आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती, ती बरंच माझ्या पद्धतीने समजावून सांगतो. आमचे वडील रोज अशी खुर्चीवरती पूजा करायला बसायचे, मग पूजा झाली की खुर्चीवर बसायचे, ते लांबून ऐकायचे. ते पाठ झाल्यानंतर एके दिवशी प्लस त्यांनी सहज आम्हा सगळ्या मुलांना बोलून घेतलं. त्याला ह्यालाच विचारलं पंकज महाराजांना, सांग रे म्हटले काय सांगितलं ती पाठामध्ये? याने आपलं होतं तशी पाठ करून सांगितली, आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती. मला विचारलं काय मोक्षाची? मी म्हटलं हेच आहे. ते म्हणले हे कळत नाही आम्हाला. मी म्हटलं तर वेदांतांनी जी सांगितली तीच सांगितली, माझं काय चुकलं? हे असं सांगितलं. ते म्हटले हे कळत नाही. मी म्हटलं मग तुम्ही सांगा, तुम्ही काय करताल व्याख्या? ते म्हटले काही नाही, मोक्ष म्हणजे काय असतं, मोकळं होणं म्हणजे मोक्ष. कशाला उगीच डोक्याला ताण द्यायचा म्हटले, उगीच दुःख निवृत्तीन, परमानंद प्राप्तीन, अमुकन तमुकन कशा करता म्हटले, मोकळं होणं म्हणजे मोक्ष. आणि मग ते आम्हाला कधी कधी गमतीने म्हणायचे सरकडे महाराज, ते आम्हाला असं म्हणायचे वडील आमचे, ते वेदांतिक म्हणजे काय, जे स्वतःला कळत नाही ते दुसऱ्याला न कळणाऱ्या भाषेत सांगायचं, त्याचं नाव वेदांतिक. असं ते जरा यांनी बोलायचे मला. असं नामदेव यांनी असंच सुनावलं. नामदेव यांनी भगवंताला सांगितलं, काय भगवंता, अज्ञानन, भ्रांतीन, भ्रमभूलीन, अमुक तमुक सगळे शब्द तू मला बोलायला लागलास देवा. अरे या शब्दांचा भडीमार माझ्यावर तू केलास, मान्य आहे. आणि एवढा भडीमार करून मला सांगतो की सद्गुरूकडे जा, सद्गुरूकडे जा, सद्गुरूकडे जा असं सांगतो. पण जर तू हातामध्ये रोकडा आम्हाला सापडला असतील तर सद्गुरूकडे जाण्याची काय गरज आहे?
भगवंताच्या लक्षात आलं. भगवंतांनी नामदेवराला दिलेलं उत्तर ऐका. आता भगवान बोलायला लागले. भगवान म्हणायला लागले, नामदेवा कसं आहे, बरोबर आहे, तुला असं वाटतंय की मी तुला हातात सापडलोय, तुझ्या हातचं जेवण करतोय, दिवाळीच्या आंघोळीला पहिल्या आंघोळीला जागेवर उभा करतोय, तू म्हणाल तसं वागतोय, उतर म्हटलं की उतरतो, चल म्हटलं की चलतो, असं तुला वाटतं का नाही? बरोबर आहे म्हटले. पण तुझं कसं सांगू का हे कसं झालंय? ऐका आता. फार गोड उत्तर दिलं भगवंतांनी. भगवान म्हणायला लागले, अरे नामदेवा, मग श्रीहरी म्हणे अज्ञान, श्रीहरी म्हणजे भगवान, मग श्रीहरी म्हणे अज्ञान, सांडोनी सेवीजी सद्गुरु चरण, तुझ्या प्रेमे माया सोंग धरून लटिका तुझं पाशी मी खेळे. काय आहे सांग का तुला नामदेवा, मी जे हे तुला असं तुझ्या हातचं जेवण करतो ना, अमुक करतो तमुक करतो असं वाटायला लागलं ना, हे सगळं मी मायेने लटक करायला लागलो. हे सगळं वस्तुतः हे करणं म्हणजे मी नव्हे, हे सगळं मायेने करायला लागलो मी, हे करणं म्हणजे मी नव्हे. आणि ते माया, मी असलेल्या माझ्याजवळ असलेली माया नावाची शक्ती, त्या मायेच्या माध्यमातून हे करायला लागलो. आणि का करायला लागलो? तुझ्या अंतःकरणातलं प्रेम बघून करायला लागलो. तुझ्या अंतःकरणातल्या प्रेमाची तृप्ती व्हावी याच्याकरिता मी ह्या सगळ्या मी लीला करायला लागलो. वस्तुतः या लीला म्हणजे खऱ्या अर्थाने मी नव्हे. हा जो आकार आहे हा म्हणजे मी नव्हे. माझ्या माहितीप्रमाणे आता माझा विषयांतर होईल किंवा विषयांतर होणार नाही, पण विषय वाढेल. विश्वरूप दर्शनाचं 11व्या अध्यायातलं प्रकरण असंच आहे. नेमकं 11व्या अध्यायामधलं जे विश्वरूप दर्शनाचं अर्जुनाचं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं बोलणं आहे ना, नेमकं अशाच पद्धतीचं आहे. म्हणजे विश्वरूप दर्शनानंतर अर्जुन घाबरला आणि म्हणायला लागला की मूळ रूपामध्ये देवा ये, असं म्हटल्यानंतर देवानी तिथं 2 शब्द वापरलेले आहेत. एक गावंडीय असा शब्द वापरला आहे अर्जुनाला, आणि दुसरा ढसाळ बुद्धीचा असा शब्द वापरला आहे. 2 शब्द वापरलेले आहेत. जाऊ द्या, माझा विषय वाढेल म्हणून मी तिकडे जास्त जात नाही. भगवंतांनी नामदेवाला सांगितलं, नामदेवा, हे जे मी काही सोंग धरायला लागलो ना, हे सगळं माझ्या मायाशक्तीने केलेलं सोंग आहे. खरं बघायला गेलं, या सोंगाच्या पलीकडे, या मायेच्या पलीकडे जो आहे तो मी आहे. जव सद्गुरूचे नाही सेवन, तव मी जैसे स्वामीचे स्वप्नीचे धन, माझे न तुटे भवबंधन सद्गुरू आज्ञेवाची. म्हणून एक काम कर, जोपर्यंत सद्गुरू आज्ञा होत नाही तोपर्यंत माझ्या संबंधाने असलेलं सुद्धा भवबंधन हे तुटून जाणार नाही. याच्याकरता सद्गुरूची आज्ञा झाली पाहिजे. तेने नामा सद्गतीत झाला. ऐकल्याबरोबर नामदेवराय सद्गतीत झाले. अंगावर रोमांच उठले, डोळ्यातून अश्रू यायला लागले. का अश्रू यायला लागले? नामदेवरायांच्या लक्षात आलं, भगवान स्वतः सांगतोय की माझ्या अंतःकरणातल्या प्रेमामुळे मायेने ही सोंग धारण केली. याचा अर्थ माझ्या अंतःकरणातल्या प्रेमामुळे देवाला हा त्रास झाला. देव स्वतःहून अशा पद्धतीचा आकार धारण करून माझ्याशी काही खेळ खेळायला लागला. देवानी स्वतःहून माझी इच्छा पूर्ण करण्याकरिता, भले स्वतःला कुणी अवलक्षण म्हणून जरी म्हटलेलं असलं तरी माझी इच्छा पूर्ण करण्याकरता देव स्वतःहून अशा पद्धतीचा त्रास घेतला. मी खाली उतर म्हटल्यानंतर देवानी खाली उतरावं, माझ्याबरोबर जेव म्हटल्यानंतर देवानी जेवावं, मला तिथं जागेवर उभा कर म्हटल्यानंतर करावं, मी सांगेल त्या पद्धतीने माझ्या घरामध्ये घराचं काम करण्याकरता देवानी यावं, माझ्याकरिता देवानी त्या दगडाचे परीस करावे. हे सगळं देवानी माझ्या अंतःकरणातल्या प्रेमामुळे केलं. खरं बघायला गेलं तर याच्याही पलीकडे असलेलं ते देवतत्व आहे. हे जेव्हा नामदेवरायाच्या भगवंताच्या सांगण्यातून लक्षात आलं, तेव्हा मात्र नामदेवराय सद्गतीत झाले. तेने नामा सद्गतीत झाला. विठोबाच्या चरणी लागला, कोण गुरु पाहिजे केला, ते सांगी जे स्वामी या. डोक्या चरणावर नतमस्तक झाले, दोन्ही हात जोडले, सांगितलं, सांग देवा, कोणाला गुरु केलं पाहिजे? तू म्हणतो ना सद्गुरूशी शरण जावे, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. मग ते ज्ञान प्राप्त करण्याकरता ज्या गुरूंकडे जायचं असतं, ते गुरु म्हणजे नेमके काय आहेत? ते गुरु कोणाला करून घ्यावं देवा सांग म्हटले. कोणाकडून गुरुपदेश करावा, कोणाकडे गेलं पाहिजे? नामा म्हणे देवा, कवना शरण जाऊ, कोणा मी होऊ शरणागत. मी कोणाला शरण जाऊ? माझ्या ठिकाणचं हे दुःख घालवण्याकरता कोणाला शरण जाऊ? शरणागतीची 3 कारणं आपल्याकडे सांगितली. स्वदुःखाची जाणीव, स्वदुःख निवारण करणं स्वसामर्थ्याच्या बाहेर आहे याची जाणीव, आणि स्वदुःख निवारण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याची जाणीव. अशी 3 गोष्टी सांगितल्या. हा 7वी भाग होईल, द्या सोडून. पण माझ्या ठिकाणी असलेलं हे जे दुःख आहे ते घालवण्याकरिता कुणाकडे जावं? माझं अज्ञान घालवण्याकरता कुणाकडे जावं? याचा अर्थ अज्ञानाचं ज्ञान आलंय. मी 4 भूमिका सांगतो आता, उगी नावं सांगत राहतो, वेळ घालवत नाही. अज्ञानाचं अज्ञान 1, अज्ञानाचं ज्ञान 2, ज्ञानाचं अज्ञान 3 आणि ज्ञानाचं ज्ञान 4. सोपं बोलतो. अज्ञानाचं अज्ञान कशाला म्हणायचं? ऐका, गमतीने अर्थ सांगतो.
अज्ञानाचं अज्ञान कशाला म्हणायचं? आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा ज्याला कळत नाही, कळालं का? याला म्हणायचं अज्ञानाचा अज्ञानी. आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा ज्याला कळत नाही, काही नाही. असे अज्ञानी असतात त्यांना काही कळत नाही, काही नाही. अज्ञानाचं ज्ञान कशाला म्हणायचं? आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कमीत कमी ज्याला कळतं, नाही का? आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कमीत कमी ज्याला कळतं त्याला म्हणायचं अज्ञानाचं ज्ञान. आणि ज्ञानाचं ज्ञान कशाला म्हणायचं? की आपल्याला जे कळालेलं आहे तेच मुख्य आहे हे कळणं, म्हणजे परमतत्वाचं ज्ञान होणं, याला ज्ञानाचं ज्ञान असं म्हणायचं. अज्ञानाचं अज्ञान, आपल्याला काही कळत नाही हेही ज्याला कळत नाही, माफी मागून बोलतो, आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा ज्याला कळत नाही त्याचं काहीच काम नाही. इकडं काहीच काम नाही. इकडं कोणाचं काम आहे? आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कमीत कमी ज्याला कळतं. आमचे गुरुजी सांगत असतात, आपल्याला काही कळत नाही हे कळालं म्हणजे आपल्याला काय कळून घ्यायचं असतं हे कळत असतं. ही मुमुक्षुची अवस्था म्हटलं जातं. नामदेवाच्या अंतःकरणात ही अवस्था निर्माण झाली. नामदेवांनी दोन्ही हात जोडले आणि कोणाला शरण जाऊ? भगवंतांनी पत्ता सांगितला. देव म्हणे नाम्या विसोबा खेतराशी, शरण तयाशी जावे वेगी, इतुके ऐकुनी नमी येला देवा, चालिले तेव्हा विसोबाशी. भगवंतांनी पत्ता सांगितला, विसोबा खेतराकडे जा, त्याच्याशिवाय तिथं गेल्याशिवाय तुला कृपा होणार नाही. चिंताग्रस्त नामा आला आवंढ्याशी, चिंताग्रस्त नामा आला आवंढ्याशी, पुढे देऊळाशी देखीले, नामातये काळी गेला रावळाशी, देऊळी कौतुकीशी देखीले. चिंताग्रस्त असलेले नामदेवराय औंढा नागनाथाला आले. इथं औंढ्याला आल्यानंतर नागनाथाचं दर्शन घ्यायचं. आपल्याकडे 2-3 पद्धतीने कथा सांगितल्या जातात. आल्यानंतर तिथं कीर्तन करायला लागले म्हणे. आत कीर्तन करायला लागल्यानंतर तिथं गोंधळ झाला. तिथल्या काही पुजारी मंडळींनी त्यांना हाकलून लावलं, बाहेर तिथं कीर्तन करा. मग बाहेर कीर्तन करायला गेल्यानंतर बाहेर पाठीमागं ढकललं आणि मग मात्र आता तिथं कीर्तन करायचं, देवच नाही कसं काय? मग फिरविले देवीळ जगा माझी ख्याती. आणि मग तिथलं जे मंदिर आहे ते फिरविलं अशी कथा आपल्याकडे सांगितली जाते. नामदेवरायांनी कीर्तन करायला सुरुवात केली. पण नामदेवराय ज्या इच्छेने इथं आले होते ते विसोबांचं दर्शन कुठं घडेल? नागनाथाच्याच कृपाशीर्वादाने विसोबाचा पत्ता कळाला. नामदेवराय त्या विसोबाच्या जवळ गेले. तिथं गेल्यानंतर देवावरी पाय ठेवूनी खेचर, निजेला परिकर निवांतची, देखोन या नामा पावला विस्मय, कैसा हा प्राणी या देवोनीने, उटी उटी प्राण्या अंधळ्या तो होई, देवावरी पाय ठेवी येले. भगवंताच्या मंदिरामध्ये आले खरं नामदेवराय, पण नामदेवरायला आश्चर्य वाटलं. का? ज्याला भेटायला म्हणून आलो, गुरुकृपा करून घेणं आलो, ते मात्र इथं देवावरी पाय ठेवून या, देवावर पाय ठेवलेले आहेत, शिवलिंगावर पाय दिलेले आहेत. आता हे काय मला गुरुकृपा करणार, हे काय मला गुरुपदेश करणार? आणि मग मात्र नामदेवांनी विचार केला की बहुतेक आपलं चुकलं आहे. ज्याच्याकडे मला गुरुपदेश करून घेण्याकरता पाठवलं, देव कळून घेण्याकरता पाठवलं, त्यांनाच देवाजवळ कसं बसायचं कळत नाही, हे काय मला देव सांगणार आहेत म्हटले. नामदेवराय खाली मान घालून निघाले. विसोबांच्या लक्षात आलं ही गिराईक आपलंच आहे, पण आपल्याला न ओळखता निघाले. विसोबांनी सांगितलं, ए थांबा, कोण आहे? म्हणलं मी नामदेव आहे. कुठून आलात? पंढरपूरहून आलो, पांडुरंगाने पाठवलं. मग काही नाही, तुमच्याकडे कृपा करून घेण्याकरिता आलो. मग काय झालं? तुम्हाला देवाजवळ बसायचं नीट कळत नाही, तुम्ही काय मला सांगणार? तुम्हाला देवाजवळ नीट बसावं कसं का? देवावर पाय ठेवून बसत असतात का? अहो साधं देवाकडे पाय करून झोपायचं म्हटलं तरी लोक झोपत नाहीत. आपल्याकडे किती सूक्ष्मता पाहिली जाते. देवाजवळ कसं बसावं, शुद्धता पावित्र्यता राखल्या पाहिजे. मंदिराचं पावित्र्य, मंदिराचं शुद्धता, कसं बसावं, कसं बोलावं, देवा मंदिरात आल्यानंतर कसं बसावं सांगावं लागतं. मंदिरात आल्यानंतर काय बोलावं सांगावं लागतं. मंदिरातलं काय, आता अलीकडल्या काळात आम्हाला तर कीर्तनात कसं बसायचं हेही सांगावं लागतं, नाही का? काही लोक कसं बसतील सांगता येत नाही. आमच्या गावाकडे एक जण मनुष्य 2 गुडघे पुढे केले, मुडकं त्याच्यात घातलं, हात घालून असं डोकं खाली घेऊन बसला. आता हे बसायची जागा आहे होय? हां, कसंही बसतात, त्याचा दोष नाही. तुम्हाला कळत नाही, मी काय करणार? विसोबांनी सांगितलं, एक काम कर, जेथे देव नसे तेथे माझे पाय ठेवी पा अन्वय विचारोनी. नामदेवा एक काम कर, जेथे देव नसे तेथे माझे पाय ठेवी पा. एक काम कर, बरोबर आहे नामदेवा, खरं आहे तुझं, मला देवाजवळ बसायचं कळत नाही म्हणतोस ते खरं आहे, परंतु काय करू ना, माझं शरीर जीर्ण झालं आहे, माझं वय झालं आहे, माझं शरीर जीर्ण झालं आहे, माझ्याच्याने माझे पाय उचलत नाही आहेत. तू एक काम कर, काय? तू माझे पाय उचल आणि जिथं देव नसेल तिथं पाय ठेव, तिथं ठेव म्हटले, जिथं नसेल तिथं ठेव. नामदेवांनी विचार केला, खरं तर आलोय आपण गुरुकृपा करून घेण्याकरिता, आलोय आपण देव कळून घेण्याकरिता, जाऊ दे आपण जाता जाता यांनाच सांगू कसं बसायचं. आणि नामदेवांनी ते पाय उचलले आणि दुसरीकडे नेऊन ठेवले. ठेवल्याबरोबर नामा म्हणे अवघा जिकडे तिकडे देव, कोठे रीता ठाव न देखीची. दुसरीकडे ठेवले, तिथं शिवलिंग,
तिसरीकडे ठेवले तिथं शिवलिंग, चौथीकडे ठेवले तिथं शिवलिंग, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जिकडं जिकडं म्हणून विसोबाचे पाय घेऊन जातील तिकडं तिकडं शिवलिंग दिसायला लागलं. नामदेवरायांना लक्षात येईना की हे काय चाललंय. जिकडं जिकडं आपण घेऊन जातो तिकडं तिकडं शिवलिंग दिसायला लागलं. मग मात्र नामदेवरायांनी सांगितलं विसोबांना, विसोबा बरोबर आहे, मी फक्त शिवलिंग एका जागेपुरतं मानत होतो, पण तो परमात्मा एका जागेपुरता नाही, सगळीकडे आहे. पण हा प्रकाश माझ्या डोक्यात पडला नाही, तुम्ही तुमचे पाय माझ्या डोक्यावर ठेवा म्हटले. तुम्ही तुमचे पाय माझ्या डोक्यावर ठेवा, त्याच्याशिवाय हा प्रकाश पडणार नाही. जिकडं तिकडं परमात्मा आहे, सर्व काळ परमात्मा आहे सर्वदेशी. भक्त हे अहर्निशी दृष्टी, तुझे निज पाशी निज सुख तुझं पाशी आहे. विचारून पाहे मना माझी, खेचर विसा म्हणे जेथे ओंकार निमाला, सहजची झाला ब्रह्ममूर्ती. विसोबा खेचराने त्याच्या डोक्यावर हात ठेवावा, नामदेवरायांच्या पाय ठेवावा, डोक्यावर हात ठेवावा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपदेश करतात. नाम आणि रूप दोन्ही जया ठाई, तो देव पाही इर मिथ्या. जलस्थळ आणि काष्ट हे पाषाण, पिंड ब्रह्मांड व्यापून अनुरेणू. नामदेवा जिकडं जनीवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग तो ओळगा वासुदेव. ऐसा मनी वसुद्यावा भावगा, सर्वात्मकपण माझे हिरोनिनी तो कोण. परमात्मा चराचरामध्ये जे जे भेटे भूत, ते ते मानी जे भगवंत. असं म्हणून नामदेवरायांच्या डोक्यावर हात ठेवला. श्रवणे सांगितली मात, मस्तकी ठेविला हात. विसवांचं बोलणं आहे का. श्रवणे सांगितली मात, श्रवणे सांगितली मात वेदांताच्या दृष्टीने ऐकायचं झालं तर तत्वम असी, हा श्रवणे सांगितली मात. डोक्यावर हात ठेवला, लावोनिया हात, कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी, पदपिंड विवर्जिता केला नामा. तत्वम अशा पद्धतीचा उपदेश केला. आणि डोक्यावर हात ठेवल्यानंतर नामदेवरायांना चराचरामध्ये परमात्मा व्यापक रूपाने भरलेला आहे याची अनुभूती झाली. आणि ह्या अनुभूतीनंतर नामदेवरायांचं बोलणं काय आहे तो अभंग फार गोड सांगितला जातो. नामदेवराय म्हणतात, डोळीयाचे डोळे उघडिले जेणे. बघा नामदेवरायांची भाषा, डोळीयाचे डोळे उघडिले जेणे. हे आणखीन एकदा शब्दाकडे लक्ष द्या. डोळीयाचे डोळे, डोळ्याचा डोळा उघडणं म्हणजे डोळ्या दृष्टीची दृष्टी काढणं. दृष्टीच्या ठिकाणी असलेली जी दृष्टी अज्ञानाची ती काढली आणि ज्ञानाची दृष्टी तिथं दिली. डोळीयाचे डोळे उघडिले जेणे, आनंदाचे लेणे लेवविले, जन्ममरणाचे तोडिले सांकडे, कैवल्याचे पुढे दाबविले. नामा म्हणे माझी भक्ती हे माऊली, कृपेची सावली केली मज. नामदेवराय विसोबांच्या चरणावर नतमस्तक होतात. चराचरामध्ये परमात्मा आहे याची अनुभूती येते. नामदेवराय अखंड ज्ञान स्वरूपाला प्राप्त झालेले नामदेवराय, एका विशिष्ट सर्वम खल्विदम ब्रह्म या अवस्थेमध्ये आलेले नामदेवराय. आणि या अवस्थेमध्ये आलेल्या नामदेवरायांनी पुन्हा भगवत भजनामध्ये तल्लीन व्हावं. हा ज्ञानोत्तर भक्तीचा अध्याय नामदेवरायांचा सुरू झाला, तो औंढ्यापासून सुरू झाला. हा ज्ञानोत्तर भक्तीचा अध्याय सुरू झाला, तो औंढ्यापासून सुरू झाला. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं आणि त्याच्यानंतरही भक्ती सुरू झाली. अखंड भगवंताचं भजन सुरू झालं, कीर्तन सुरू झालं आहे. नामदेवरायांच्या औंढ्यामध्ये अनेक कीर्तनं होत आहेत, लोक ऐकायला येत आहेत. काही दिवस नामदेवराय विसोबांच्या जवळ राहत आहेत, विसोबांची सेवा करत आहेत. गुरूंच्या जवळ राहिलं पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे. गुरूंच्या जवळ राहून सेवा केली आणि काही दिवसानंतर नामदेवरायाला पुन्हा भगवंताची आठवण यायला लागली. विसोबांच्या समोर हात जोडले आणि नामदेवराय सांगायला लागले, गुरुजी मला पंढरपूरची आठवण येते, पंढरपूरला जावं वाटायला लागले, जाऊ का. विसोबांनी सांगितलं, नामदेवा बरोबर आहे, तू बराच दिवस झालं राहिला आहे, पण आजचा दिवस आणखीन एक थांब, उद्या दुपारी 3 वाजता जा. त्यामुळे विसोबांनी सांगितलं, आत्ता नको, आजचा दिवस मुक्काम कर. त्यामुळे आज विसोबा आणि नामदेवराय दोघा औंढ्यामध्ये मुक्कामाला थांबतील आणि उद्या नामदेवराय पंढरपुराकडे निघतील. पण ती कथा आपल्याला उद्या 3 वाजता ऐकायची आहे. आजच्या दिवशी इथंच थांबतो. आपण एका विशिष्ट नामदेवरायांच्या चरित्रापर्यंत पोहोचलो आहे. मला माहीत नाही की मी नामदेवरायांचं चरित्र, मला जे अवगत झालं, मला नामदेवरायांच्या कृपेने जे वाटायला लागलं आणि माझ्या मनाला जे समाधान वाटायला लागलं त्या पद्धतीने मी तुमच्यासमोर बोलत गेलो आहे. मला माहीत नाही की हे कितपत माझं योग्य आहे अयोग्य आहे हे मला माहीत नाही, परंतु आज योगायोग असा घडला की मला आज विसोबांचं चरित्र सांगायचं होतं आणि योगायोगाने आज औंढा नागनाथाला जाण्याचा योग आला. सरकटी महाराज आम्ही गेलो आणि विसोबांच्या त्या समाधीचं दर्शन घेण्याचा योग आला. त्यामुळे विसोबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मग विसोबांची कथा सांगण्याचं भाग्य मला नरसीमध्ये प्राप्त झालं. हा एक अत्यंत दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. एक चांगल्या वातावरणामध्ये आपण हा कथा संपन्न करतो आहोत. एवढा जनसमुदाय माझ्यासमोर दृष्टी आहे तोपर्यंत जनसमुदाय या ठिकाणी बसलेला दिसून येतो आहे.
मोठ्या तळमळीनं आपण हे सगळं श्रवण करत आहात. हा कार्यक्रम मी मगा बोलल्याप्रमाणे कसा होतोय, काय होतोय, पण नामदेवराय करून घेत आहेत एवढं नक्की आहे. आणि मला असं वाटतं नामदेवराय या इथंच आहेत, कथेमध्ये इथंच आहेत नामदेवराय. मग जर नामदेवराय इथं असतील तर पांडुरंग पंढरपुरात काय करतोय? तोही इथंच आहे. तो तरी काय दुसरीकडे आहे का? तोही इथंच आहे. त्यामुळे नामदेवराय आणि पांडुरंग परमात्म्याचं एकत्रित दर्शन आपल्या सगळ्या नरसी भागातल्या या सगळ्या भाविक भक्तांना होतं आहे. नामदेवरायांच्या करिता म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आजची कथा इथंच थांबते. नामदेवराय पंढरपूरला जातात आणि मग ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांची तीर्थयात्रा काय आणि मग नामदेवरायाचं पुढचं चरित्र काय, याच्या 2-3 गोष्टी 2च दिवस माझ्याकडे राहिलेले आहेत. उद्याचा आणि परवाचा या 2 दिवसामध्ये आणखीन जितकं चरित्र आपल्याला पाहता येईल तेवढा पाहण्याचा प्रयत्न करू.